श्री स्वामी समर्थ. आज जाणून घेऊया मोहिनी एकादशीची व्रतकथा. मोहिनी एकादशीची कथा ही वैशाख शुक्ल एकादशीला भगवान विष्णूंनी धारण केलेल्या मोहिनी रूपाची आणि समुद्रमंथनाच्या वेळी अमृताच्या रक्षणाची गोष्ट आहे. ही कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार सरस्वती नदीच्या काठावर भद्रावती नावाची नगरी होती, जिथे द्युतिमान नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करत असे. त्याच नगरीत धनपाल नावाचा एक अत्यंत धार्मिक आणि विष्णुभक्त वैश्य राहत होता. त्याला 5 मुले होती. यापैकी धृष्टबुद्धी नावाचा मुलगा अत्यंत पापी, जुगारी आणि अनैतिक कर्मात लिप्त होता. धृष्टबुद्धीच्या वाईट कर्मामुळे कंटाळून धनपालाने त्याला घराबाहेर काढले. त्यानंतर धृष्टबुद्धीला दारिद्र्य आणि दुःखाचा सामना करावा लागला. पश्चातापाने ग्रासलेल्या धृष्टबुद्धीने कौंडिन्य ऋषीच्या आश्रमात जाऊन मदत मागितली. ऋषींनी त्याला वैशाख शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशीचे व्रत करण्याची आज्ञा दिली. त्यामुळे धृष्टबुद्धीने निष्ठेने मोहिनी एकादशीचे व्रत केले, ज्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले आणि त्याला पुण्य प्राप्त झाले. जाणून घेऊया मोहिनी रूपाची कथा. समुद्रमंथनातून अमृत बाहेर पडल्यावर देव आणि असुर यांच्यात ते मिळवण्यासाठी संघर्ष झाला. तेव्हा भगवान विष्णूने एक अत्यंत सुंदर स्त्रीचे रूप धारण केले, ज्याला मोहिनी म्हटले गेले. या मोहिनी रूपाने असुरांना मोहित करून अमृताचे वाटप फक्त देवतांना केले, ज्यामुळे देवतांना अमरत्व प्राप्त झाले. अशा प्रकारे देवतांची रक्षा झाली आणि धर्माची जीत झाली. मोहिनी एकादशीचे महत्त्व जाणून घेऊया. ही एकादशी मोहमायेची बंधने तोडणारी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूच्या मोहिनी रूपाची पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि सुख-समृद्धी मिळते. हे व्रत केल्याने हजारो गायी दान केल्याचे पुण्य मिळते. आपण मोहिनी एकादशीची कथा आणि महत्त्व जाणून घेतलं ह्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.